आज व्हॉइस ऑफ मीडिया या कार्यक्रमासाठी मला संदीपजींनी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. खरं तर या कार्यक्रमात येऊन आपल्यासमोर विचार मांडणं म्हणजे थोडक्यात कोणी वाईट वाटून घेऊ नये, पण आमच्याकडे म्हणतात की पैठणच्या बडजींसमोर कोणीतरी विद्वान सांगणं. विद्वानांसमोर आपण काय बोलणार? म्हणजे आम्ही एक छोटा ज्ञानोबासारखी आमची परिस्थिती आहे. आपल्यासमोर आम्ही वेगळं ज्ञान पाजळणं काही योग्य नाही. माझा स्वतःचा मी अनेकांना परिचय असेल, बहुतेक जणांना नसेल. माझे वडील बबनरावजी पाचपुते साहेब हे 78पासून राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्याही ते श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतात. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती प्रदेशची युवा मोर्चाची जबाबदारी आहे. उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतो. फिरत असताना अनेक गोष्टी पाहायला मिळतात, अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात. मला संदीप सर म्हणाले की तुम्ही ज्यावेळेस बोलायची संधी मिळेल थोडंसं शासनाने काय केलं पाहिजे याच्यावर सांगा. आम्ही एक शासनाचे छोटेसे घटक आहोत. हे शासनाने काय केलं पाहिजे याच्यापेक्षा संदीप सर मला एक ज्या माझ्या अनुभवातनं ज्या काही गोष्टी आल्या, थोडासा वाचनाची सवय आहे आणि आवड आहे, त्यामुळे काही गोष्टी वाचनात येतात. एकदा हे खरी गोष्ट आहे, न्यूयॉर्कमध्ये एक आपण जसं सबवे म्हणतो म्हणजे मेट्रो स्टेशन, तर न्यूयॉर्कमध्ये सबवेमध्ये अनेक कलाकार परफॉर्मन्स देत असतात. म्हणजे त्यांच्या स्टेशन्सवरती कोणी व्हायोलिन वाजवतं, कोणी काही आर्टिस्ट आपली कलाकारिता त्या ठिकाणी सादर करत असतात. आणि ज्याला जी कलाकारी आवडेल, म्हणजे कांबळे साहेबांची कलाकारी तर सगळ्यांना माहिती आहे. माझाही त्यांचा एक 8-10 वर्षापासून चांगला जवळनं संबंध आलेला आहे. तर आपण आपली कलाकारी कलाकृती दाखवत असताना जर कोणाला आवडली तर बक्षीस म्हणून कोणीतरी त्यामध्ये काहीतरी ठेवून जातं. तसं 7 जानेवारी 2012ला एक घटना घडली होती. एक व्हायोलिनिस्ट सकाळी 5 वाजता म्हणजे जसं सबवे स्टेशन उघडलं त्या ठिकाणी तो व्हायोलिन वाजवायला त्यांनी सुरुवात केली आणि व्हायोलिन जसं वाजवत होतं तसं 45 मिनटाचा त्यांनी परफॉर्मन्स दिला. आणि या 45 मिनटाच्या परफॉर्मन्समध्ये बऱ्याच जणांनी त्याकडे पाहिलं, कोणी काही त्याला बक्षीसरूपी काही पैसे दिले असतील आणि त्याचं सगळं बक्षीस एक केलं तर साधारण $30 त्याच्याकडे बक्षीसरूपी ते पैसे जमा झाले होते. आणि हा व्हायोलिनिस्ट 2 दिवस आधी त्याने एक परफॉर्मन्स दिला होता. न्यूयॉर्कच्या खूप मोठ्या हॉलमध्ये तो परफॉर्मन्स त्याचा झाला होता. हा सुप्रसिद्ध व्हायोलिनिस्ट होता आणि हा परफॉर्मन्स झाला त्या ठिकाणी 2000 प्रेक्षक उपस्थित होते. $100 त्याची फी होती, ती आतमध्ये एंट्री फी होती. आणि त्या व्हायोलिनिस्टला त्यांनी जितका वेळ परफॉर्मन्स केला, साधारण तेवढ्याच 45 मिनटाचा त्यांनी परफॉर्मन्स त्या स्टेजवर दिला होता, त्याला प्रत्येक मिनटाचे $1000 मिळाले होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आत्ता मी पाणी घेतलं, पाण्याची किंमत काय होती मला आज ह्या बाटलीची? फुकट होतं. मी कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आलो, भेट द्यायला आलो म्हणून मला फुकट पाणी मिळालं. हेच पाणी आपण जर दुकानात विकत घ्यायला गेलो तर त्या पाण्याची किंमत ₹10 ₹5 असेल. हीच बाटली जर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर त्याच बाटलीची किंमत काही 100मध्ये होते. आणि हीच पाण्याची बाटली जर उद्या विमानात घ्यायची वेळ आली, ज्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय पाणी मिळत नाही, तर ती हजारामध्ये किंमत जाते. तुम्ही म्हणाल पाण्याचा आणि या व्हायोलिनिस्टचा आमच्याशी काय संबंध? संबंध खूप मोठा आहे. तुमच्याकडे व्हॉइस आहे, आवाज आहे, संधी आहे, पण आपण आवाज कुठे मांडतो याला खूप महत्त्व आहे. ते पाणी कुठे विकलं जातं याच्यावरती त्या पाण्याची किंमत ठरते. त्याचप्रमाणे तुमचा आवाज हा कुठे व्यक्त होतो, व्यक्त कुठे व्हायचं हे खूप महत्त्वाचं असतं. आज हे व्यासपीठ मला मिळालेलं आहे. आज संदीपजी आपण इतकं मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं आहे. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मीडिया लावायची काय गरज आहे. आम्हाला व्हॉइस म्हणजेच मीडिया आम्ही समजतो, पण मीडियाला सुद्धा व्यक्त होण्यासाठी एखादं व्यासपीठ लागतं आहे. हे आपण हेरून घेतलं आणि हे निर्माण केलं, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक केलं पाहिजे.
ज्यावेळेस एखादं व्यासपीठ, ज्ञानपीठ, एखादं चर्चेसाठी, संवादासाठी पीठ मिळतं, त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. तुमची दखल घेण्याइतका आपण कृती त्या ठिकाणी केली पाहिजे. आज ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आज आपल्या रूपाने आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. या संधीची नक्कीच आम्ही सर्वजण दखल घेतो. माझ्या रूपाने जे काही शक्य होईल, एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून म्हणा, की एखादा वडिलांचा प्रतिनिधी म्हणून म्हणा, की आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी राज्यामध्ये काही तिथे जर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तर नक्की जे काही माझ्या पद्धतीने करता येईल, जे काही म्हणणं मांडता येईल, ते 100% मांडेल मी, याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्यासाठी आपण सर्वजण, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं भवितव्य घडवूही शकता आणि संपवूही शकता. म्हणजे एखाद्याला ज्यावेळेस तुम्ही मांडणी करायची आहे, म्हणजे मी मागचं तुमचं एक क्लिप पाहिली होती की पॉझिटिव्ह मीडियाला खूप महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने जे ऐकणारे असतात, वाचक असतात, पाहणारे श्रोते असतात, त्यांना सकारात्मकतेमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. त्यांना रुचकर गोष्टी पाहिजे असतात आणि रुचकर कधीही चांगलं नसतं. म्हणजे तुम्ही बघा, आज सर्वसामान्य कुठेही जरी आपण पाहिले, कोणतेही पाहिलं, तर फास्ट फूड आपल्याला आवडतं आणि फास्ट फूडचे हेल्थ बेनिफिट्स आणि त्याचे जर हॅझार्ड्स पाहिले तर फास्ट फूड काही चांगलं नसतं, पण ते रुचकर असतं. त्यामुळे तशीच परिस्थिती बातम्यांची होती. त्यामुळे तुम्हाला रुचकर द्यावंच लागणार आहे. पण रुचकर देत असताना समजा नुसतंच आम्हाला एखादा काय म्हणतात चिवडा देण्यापेक्षा त्या चिवड्यामध्ये 4-2 जर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तर त्या चिवड्याची किंमत वाढेल, त्या चिवड्याचं महत्त्व वाढेल. तसं उद्या तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं असेल, ज्या काही बातम्या द्यायच्या वेळ असतील, कधी कधी काही निगेटिव्ह कंटेंट असेल, काही रिक्वायर्ड कंटेंट असेल, काही प्रिपेअर्ड कंटेंट असेल, हे तुमच्या श्रोत्यांसाठी, तुमच्या लोकांसाठी तुम्हाला ज्यावेळेस द्यायला लागतं, त्यावेळेस असं काही द्या की ज्याच्यामध्ये तुम्ही समाज घडू शकाल. कारण तुम्ही चौथा स्तंभ आहात. तुम्ही समाज घडवूही शकता, समाज उभाही करू शकता आणि समाज खालीसुद्धा आणू शकता. त्यामुळे असंच आपलं कार्य उत्तर आपण चालू ठेवा. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपले परत एकदा आभार मानतो. कारण हे तसं पाहिलं तर राजकीय व्यासपीठ नाही, याचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण याला राजकीय वळण यासाठी आहे कारण जिथं संघटन येतं तिथं राजकारण येतं. आणि एकदा संघटन म्हणलं की राजकारण आलं. त्यामुळं कृपा करून राजकारण आमच्या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवा. आपल्या ह्या पिढीमध्ये, आपल्या ह्या कार्यालयामध्ये, ह्या परिसरामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया जो आहे हा राजकारणापासून जास्तीत जास्त कसा दूर ठेवता येईल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.